आशिषजी गुळवी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे। आपण पाहू शकताय समाजसेवक पिळंजे बुद्रुक अल्पेशजी पाटील यांचा शाही सन्मान शुभ सन्मान आपण करत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून मायेचे उबदार शॉल प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी हे सन्मान चिन्ह त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। खूप खूप धन्यवाद अल्पेशजी पाटील। आई गावदेवी साक्रोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे आणि रामवाडी संघाच्या संघनायकांना सुद्धा विनंती असेल की आपलं फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये पाठवून द्यायचं आहे, कारण शेवटचा सामना आहे। 4 षटकांचा हा सामना असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकमध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा आजचा संलग्न दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसासाठी 2 संघामध्ये मोठी लढत होते। एकंदरीत कालच्या सामन्याचा जर विचार केला तर येणार बोरपाडा संघाने बाजी मारली होती। बरोबर सर, जर कालचा दिवस पाहिला तर येणार बोरपाड्याने अधिराज्य गाजवलं आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ उभे टाकलेत मैदानाच्या आतमध्ये, देबान शिलेमन रामवाडी आणि आई गावदेवी साखरोली। कोणत्या टीमचं मात्र आजच्या दिवसामध्ये अधिराज्य राहील या मॅच मध्ये आपल्याला उत्तर राहील, कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल या मॅच नंतर आपल्याला याचं उत्तर मिळेल। निश्चितच करून 2 संघामध्ये दोन्ही संघांना मोठी संधी असणार आहे आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्यासाठी। दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा चांगल्या गोलंदाजांचा भराणा आहे आणि दोन्ही संघांना मोठे प्रयत्न करावे लागतील। जो संघ जास्त मेहनत करेल, जो जास्त प्रयत्न करेल, पराकाष्ठा करेल आणि योद्ध्यासारखा जो संघ लढेल तो संघ निश्चितच परिणाम विजयी होईल आणि त्याला संधी सुद्धा असणार आहे। अगदी बरोबरच, जो चांगला खेळ करेल तो मात्र टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल। परंतु या स्पर्धेचा आपण विचार केला तर चांगल्या बाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। कन्नरांच्या माध्यमातून चांगले कॅमेरा वर्क केलं जात आहे आणि करण कासारने सांगितलं की 2 कॅमेरा आहेत परंतु 4ची कमाल आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत या स्पर्धेचे आयोजक प्रयोजक दयानंदजी पाटील, भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ही क्रीडानगरी सजवली गेली, चांगलं आयोजन नियोजन केलं गेलंय। खऱ्या अर्थानं पाहिलं तर समालोचक असो, पंच असो, यूट्यूब लाईव्ह वाले असो, डीजे मास्टर असो, सर्वांसाठी टी शर्टची उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद मानेन आयोजकांचं। निश्चितच करून आयोजकांना खूप खूप त्यांचे आभार सुद्धा मानावे लागतील, कारण त्यांनी या कडक उन्हामध्ये स्पर्धांचं आयोजन केलं आणि स्पर्धेमध्ये 3-3 समालोचक सुद्धा ठेवलेत। मी तर अगोदरपासून म्हटलं तर 2 समालोचक असल्यानंतर थोडंसं तकलीफ होते। 4-4 षटकामध्ये 4-4 एका पाठोपाठ 4-4 षटकांची कॉमेंट्री करताना थोडीशी तकलीफसुद्धा होते। हवामानाचा अंदाज जर बघितला तर मात्र त्यांनी तशी सोयसुद्धा केलेली आहे। 2 फॅन आहेत, 2 कूलर आहेत, अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन। मी तर निश्चितच करून दयानंद पाटलांना खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांनी अशा वेळेस कडक उन्हामध्येची स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं, मात्र असं काही जाणवून दिलं नाही कुठल्याही क्रिकेटरला, कुठल्याही खेळाडूला। आणि ज्या ज्या खेळाडूंची संघनायकांची आपण मुलाखत घेतो, इंटरव्ह्यू घेतो, निश्चितच करून प्रशंसा करतात। नेहमीच त्यांचे म्हटलं आहे की या स्पर्धेमध्ये सलग्न सर्वात मोठी स्पर्धा आहे, बक्षीससुद्धा सगळ्यात मोठी आहे। अगदी बरोबरच, कारण की करण कासारने सांगितलं होतं की आपण असोसिएशनमध्ये खेळताना 25,000चं कॅश प्राईज पाहतोय, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून 40,000चं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतंय आणि ती प्रशंसा केली जाते या स्पर्धेची। आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण या अंगामध्ये या स्पर्धेचं सगळ्यात चांगलं आयोजन पाहतोय। निश्चितच करून दयानंद पाटलांची मेहनत फलाला येणार आहे, मात्र एक संघ कुठला तरी मोठा चषक, पहिला चषक उचलून आपल्या घरामध्ये घेऊन जाणार आहे आणि दयानंद पाटलांचं नाव मात्र रोशन होणार आहे आणि दयानंद पाटलांनी आपल्या पार्टीचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या पाठीशी आपण निश्चितच करून उभे राहणार आहोत। अगदी बरोबरच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025चं हे बहारदार रुबाबदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। एबन जोडी दयानंदजी पाटील आणि भावेश म्हात्रे यांच्या आयोजनाखालील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांना विनंती असेल आपला राखीव प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये चेंडू पडायच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे। पहिल्या षटकातील पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये रामवाडी संघाचा राखीव प्रतिनिधी आहे, मात्र
साक्रोली संघाचा इथे प्रतिनिधी नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करते. रामवाडी संघाची करण आणि लवेश. गोलंदाजी करण्यासाठी गावदेवी साक्रोली संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज तुषार. आपल्या बॉलिंग मार्कवर 15-16 पावलांचा लांबलचक रनअप. कॅमेरा हँड करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि त्याच्यासमोर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असणारे करण. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील अंतिम लढत. दोन संघामध्ये मोठी लढत आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातील पहिला चेंडू चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने चेंडूला ढकलून दिला आणि चेंडूच्या स्थाराने जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यातून निघतोय त्या क्षणी दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकने आपलं खातं खोललंय करण याने आणि आपल्या संघाची स्कोरिंग सुरू केले बिनबाद 1. तुषार पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. फलंदाज शॉट टाकलेला चेंडू थोडासा गुडने स्पॉटवर टाकलेला उचली घेणारा चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होताना आपण पाहत नाही आणि याचाच अर्थ चेंडू निर्धाव होतोय यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तुषार पुन्हा एकदा मात्र लवलेश एका चेंडूचा सामना केल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्याला धाव मिळाली नाही. आपलं खातं खोलण्यासाठी प्रथम लवेश याने मात्र मिळत चेंडूला टर्न केलेला एक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार करतोय. सरळ 4 धावांसाठी चांगला फटका होता. थोडासा शॉट टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवर टर्न करण्यात आला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. 4ने आपलं खातं खोललं आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवली बिनबाद 5. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील 2 संघामध्ये अंतिम लढत होते. तुषार पुन्हा एकदा लवेशसाठी. लवेश पुन्हा एकदा सरसावला. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडू होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर चौकार आला मात्र दुसरा चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश तुषारला येते. थोडीशी वापसी करताना तुषारला आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये एकंदरीत 5 धावा झालेल्या आहेत रामवाडी संघाच्या. तुषार याचा हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर आणखी खूप बाहेर निघून जातो. पंच दखल घेत आहेत. खून करतायत की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका एक्स्ट्रा धावण्याशी संघाचं धावफलक पुढे सरकलं जाते बिनबाद 6. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे रामवाडी संघाच्या संघनायकाने. मात्र तुषार यावेळेस शॉट टाकलेल्या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत उडाला. झेल सुटला जातोय. अतिशय खराब प्रदर्शन. दुर्दैव म्हणावे लागेल की एक सोपा झेल सोडण्यात येतोय आणि 2 फलंदाजांमध्ये धाव घेण्याची संधी मिळते. 1 धाव पूर्ण होते. 1ने धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 6 या धावसंख्येवर. एक सोपा झेल होता. रिप्लेमध्ये जर बघितला तर 2 खेळाडूंमध्ये थोडीशी तालमेलची कमी बघितली. जे काल दुसऱ्याला आवाज देऊ इच्छित नाही आणि दोन्ही फलंदाजांमध्ये थोडासा बंबल झाली आणि एक सोपा झेल सुटला आणि एक मोठी संधी मिळाली लवेशला पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची. तुषार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस करण असणारे 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगला चेंडू आहे. टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. धाव घेण्याची संधी मात्र फलंदाजांना मिळत नाही. थोडासा दुखापत होताना आपण पाहतोय. करण याला पाण्याची गरज आहे. कारण शरीराच्या एक नाजूक भागावर चेंडू जाऊन आदळलाय. मोठी दुखापत जर नसेल तर ठीक आहे. जर मोठी दुखापत असेल तर खेळाडूला मैदानाच्या बाहेर घेऊन यायचं आहे. कारण डोळ्यांच्या बाजूवर जाऊन चेंडू आदळलाय. पाहतो आपण रिप्लेमध्ये पाहूया चेंडू कुठे लागलाय तो आणि निश्चितच करून आघात मात्र मोठा आहे कारण कपालाच्या वर चेंडू लागलेला दिसतोय. खेळ थोडा वेळ थांबलेला दिसतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे बिनबाद 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक
7 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. रामवाडी संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा जो एक धाडसी निर्णय घेतला होता, तो निर्णय मात्र थोडासा अचूक म्हणता येणार नाही, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आहेत. जमेची बाजू फक्त म्हणावी लागेल की त्यांचं कुठल्याही प्रकारे आतापर्यंत विकेट गेलेली नाही, ही एक भक्कम बाजू आहे त्यांची. नाहीतर तुषार याने चांगले चेंडू हाताळले होते. एक चौकार जरूर आला होता तुषारच्या गोलंदाजीवर, मात्र त्याने वापसी करताना खूप प्रयत्न केले, आपल्या संघासाठी मेहनत घेतली, धावसंख्येवर आला घालण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आला घालण्यामध्ये सफलसुद्धा तुषार झाला होता. आता मात्र प्रतीक गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि प्रतीक समोर फलंदाज असणार आहे लवेश. 5 या धावसंख्येवर लवेश फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतीक. शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, टप्पा पडल्यानंतर आणखी खूप बाहेर चेंडू निघून जातो म्हटल्यानंतर वाईटची खून होते पंचांकडनं. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाची धावसंख्या वाढली जाते बिनबाद 8 या धावसंख्येवर. यावेळेस दूर दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक, एक कव्हरच्या दिशेने, एक गलीमध्ये, एक शॉट फाईन लेगवर तर एक शॉट स्क्वेअर लेगवर. प्रत्येक याने टाकला चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, दाद मागण्यात येते आणि यष्ट्यांच्या समोरच सिमटला जातोय फलंदाज लवेश. बाद होतोय लेग बिफोर. पहिल्या विकेटची पतन होते 8 या धावसंख्येवर रामवाडी संघाची. दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आहे. डीजे मास्टरना विनंती असेल की थोडंसं आपण मनोरंजन करायचं आहे प्रेक्षकांचं. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस नवीन फलंदाज वाटचाल करतोय विनायक. डीजे मास्टर, आपण जर थोडीशी मदत केली तर आम्हाला पण थोडीशी आराम मिळतोय. प्रतीक पुन्हा एकदा विनायकसाठी. यावेळेस शॉट टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कडा घेऊन विसावतो यष्ट्यांच्या मागे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये एका पाठोपाठ 1-2 चेंडूवर 2 सफलता प्रतीकला प्राप्त करताना यश येते. आता मात्र गोलंदाज प्रतीकला हॅट्रिकची संधी असणार आहे, कारण एका पाठोपाठ 1-2 चेंडूवर 2 महत्त्वपूर्ण बली त्यांनी टिपलेत. या चेंडूवर जर एखादी विकेट मिळाली तर या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक होईल सर. पहिली हॅट्रिक प्रतीक समोर नवीन फलंदाज असणार आहे हितेश. प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 8 या धावसंख्येवर रामवाडी संघाची स्थिती आपण पाहतोय. प्रतीक पुन्हा एकदा. यावेळेस त्रिफलाचीत फलंदाज
सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र रामवाडी संघाची स्थिती थोडीशी नाजूक होताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 9 आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता मात्र तो थोडासा आता मात्र चुकीचा निर्णय होतोय असं आपण पाहतोय. कारण दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या टिच्चून मारा करतोय प्रतीक आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज राज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू ऑफस्टम्पच्या खूप बाहेर म्हटल्यानंतर वाईटची खून होते. डबल्स फिगर्समध्ये रामवाडी संघ जाऊन पोहोचतोय. 3 बाद 10 धाव संख्या होते. आईगावदेवी साक्रोली आणि देवांश स्पोर्ट रामवाडी संघामध्ये अंतिम लढत दुसऱ्या दिवसातील. पुन्हा एकदा प्रत्येक यावेळेस चेंडूला भिरकावलाय हवेत. हवेत झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल टिपला जातोय आणि चौथा मोरा बाद होतोय 10 या धावसंख्येवर. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 10. 4 फलंदाज बाद झालेत. रामवाडी संघ थोडासा नाजूक स्थितीमध्ये सापडलाय. जर एकंदरीत जर म्हटलं तर रामवाडी संघाची ती नौका आहे समुद्रामध्ये फसलेली दिसताना आपण पाहतोय. संलग्न 4 फलंदाज त्यांचे बाद झाले 10 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय निलेश. आणि आपली जी नौका समुद्रामध्ये फसलेली आहे त्या नौकेला मात्र किनाऱ्याला आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी निलेश मैदानामध्ये सरसावलाय. मात्र प्रतीक अतिशय सुरेख मारा करतोय आपल्या संघासाठी. तोच प्रतीक पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू पुढ्यात टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जातो. खूपच बाहेर चेंडू म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत. वाईटची एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेनिशी संघाचं धावफलक पुढे वारलं जाते 11 या धावसंख्येवर. प्रतीक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलूत चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव होतोय. कुठल्याही प्रकारे धाव मिळण्याची संधी नाही या चेंडूवर मिळत फलंदाजांना. 4 बाद 11. आणि जर एकंदरीत जर गोलंदाजाचा जर विचार केला तर या गोलंदाजाने आतापर्यंत 4 विकेट प्राप्त केल्यात. मात्र 4 चेंडू वाईट सुद्धा टाकलेत या षटकामध्ये. तोच प्रतीक पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला कट करण्यात आलेला आहे. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये थोडासा फलंदाज क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देतोय आणि फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 13 या धावसंख्येवर. पहिल्या मनसे नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी जाधव साहेबांचं उद्या या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. एक मोठे नेते या स्पर्धेमध्ये उद्या आपल्याला भेट देणार आहेत. निश्चितच करून या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत केले जाईल. अविनाशजी जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4 बाद 13. तिसरं षटक घेऊन येतोय आईगावदेवी साक्रोली संघाचा गोलंदाज. नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे रोहितचं.
आणि रोहित समोर फलंदाज असणार आहे करण. हा सलामीचा फलंदाज आहे करण. संघाचा संघनायक करण सलामीचा फलंदाज संघनायक आहे आणि संघनायकावर मोठी जबाबदारी असणार आहे. खांद्यावर मोठा बोज त्याच्या येऊन ठेपलाय कारण त्याने घेतलेला निर्णय त्याच्या सहकार्याने मात्र चुकीचा ठरवला आहे. मात्र कुठल्याही सहकार्याने त्याला आतापर्यंत साथ चांगली दिलेली नाही. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 13 अशी धावसंख्या आहे त्यांची. स्थिती मात्र नाजूक आहे. मात्र करण संघाचा संघनायक आहे. मोठी जबाबदारी आहे. मोठ्या जबाबदारीने त्याला फलंदाजी करावी लागणार आहे. अडचणीत आलेल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. करण याला मात्र चांगला फटका आहे. हवेत झेल टिपला जातोय आणि करण बाद होतोय. 5वा मोहरा टिपला जातोय रामवाडी संघाचा. डीजे मास्टर अप्रतिम धून आपण वाजवली आणि निश्चितच करून थोडीशी स्फूर्ती सुद्धा प्रेक्षकांना खेळाडूंना आणि सर्व पाहुण्यांच्या सुद्धा याच्यामध्ये स्फूर्ती आली. मात्र अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतो रामवाडी संघाचा फक्त 13 या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय सुशील. यावेळेस खराब चेंडू आहे. वाईट चेंडू होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 5 बाद 14. शॉट टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न पुल करण्याचा प्रयत्न फसला. यष्टिरक्षक सुद्धा या चेंडूवर चकलेत आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने 22च्या रूपात 1 धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट शॉट टाकला. चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि वाईटची खूण येते. 5 धावांची भर पडते रामवाडी संघाच्या खात्यामध्ये. 5 धावफलक वाढला जातोय 20 या धावसंख्येवर. 5 बाद 20. प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना असेल. उद्याच्या दिवसासाठी या चषकामध्ये प्रेक्षणीय सामना होणार आहे. सकाळीच 9 वाजता सामना असणार आहे. श्री गणेश मित्रमंडळ पिलंजे बुद्रुक आणि आई गावदेवी स्पोर्ट पिलंजे बुद्रुक 2 संघामध्ये मोठी लढत होणार आहे. सकाळीच बरोबर 9 वाजता आणि 9 वाजता दोन्ही संघांनी हजर राहायचं, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेस रोहित पुन्हा एकदा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू माट गुडले स्पॉटवर टाकला. चेंडू उचली घेणारा चेंडू ऑफ स्टंपच्या वरनं निघून जातोय. डॉट चेंडू होतोय. धाव संख्या मात्र स्थिर आहे 5 बाद 20. रोहित पुन्हा एकदा फलंदाज सुशील असणार आहे त्याच्यासमोर. यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि 1 धाव तर पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. पंचांची खूण येते वाईटची आणि 1 बायची. 2 धावांची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय 5 बाद 22. बॅटमध्ये मात्र धावा येत नाहीत. मात्र अवांतर धावांशी धावफलक हल्ला जातोय, वाढली जाते धावसंख्या रामवाडी संघाची. रोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत समोर फलंदाज असणार आहे निलेश आणि बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट फाईनल क्षेत्रामध्ये रेंगाळतो. पहिली धाव अतिशय वेगात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवर आणि घातकी प्रयत्न फलंदाज धावबाद. सहा बाद 23. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 6 बाद 23 अशी रामवाडी संघाची अवस्था होताना आपण पाहतोय.
नवीन फलंदाज किशोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि यावेळेस चेंडूला फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र एक धाव पूर्ण होते. दोन्ही संघांमध्ये चांगला तालमेल पाहावास मिळाला. आखोमध्ये इशारा केला दोन्ही फलंदाजाने आणि एक धाव पलून काढली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 6-24 या धावसंख्येवर. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शॉट टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. यष्टरक्षकाच्या हातामध्ये कॅच होतो. 7वा फलंदाज बाद होतो 24 या धावसंख्येवर. 25 या धावसंख्येवर. मास्टर थँक्यू. प्रेक्षणीय सामना जो उद्या होणार आहे 9 वाजता, त्या सामन्यामध्ये एका बाजूला भावेशजी म्हात्रे असतील तर दुसऱ्या बाजूला दयानंद पाटील असतील. या स्पर्धेचे आयोजक नियोजक दोन संघामध्ये खेळले जातील. दोघांना संधी दिली जाईल. श्री गणेश मित्रमंडळ पिलंजे बुद्रुक संघामध्ये दयानंद पाटील असतील किंवा वैभव म्हात्रे असतील आणि आई गावदेवी स्पोर्ट पिलंजे, म्हणजे दोन संघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची तुम्हाला मोठी संधी असणार आहे आणि तुमच्यावर मोठ्या नजरा असणार आहेत प्रेक्षकांच्या या स्पर्धेमध्ये. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. शेवटच्या षटकाला पसंती दिली जाते गोलंदाजाला आणि गोलंदाज असणार आशिष. चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे म्हटल्यानंतर पंच दखल घेत आहेत. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 7-26. आशिष आणि यावेळेस हवेत चेंडूला भिरकावलाय, मात्र पहिली धाव अतिशय वेगात घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी प्रयत्न आहे, मात्र खराब थ्रो होतोय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची दोन्ही फलंदाजांना संधी मिळते. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय 7-28. 7-28 अशी धावसंख्या रामवाडी संघाची. नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करतायत प्रथम. चांगला चेंडू आहे, गुडल्या स्पॉटवर टाकला चेंडू. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडू होतोय. यष्टिरक्षक चेंडू परत करतोय आपल्या साथी क्षेत्ररक्षकामार्फत गोलंदाजाला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत रामवाडी संघाच्या बाजूचे. धावसंख्या 28 आहे. जर 4 चेंडूवर 10-12 धावा जर आल्या तर धावसंख्या चांगली होईल त्यांच्यासमोर. मात्र तसं प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय आणि चेंडूला लेग स्टंपच्या बाहेर जाण्यासाठी रस्ता सुद्धा दिला फलंदाज किशोर याने आणि एका धावेची भर पडली संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेनेची संघाचं धावफलक हल्लं जाते, पुढे सरकलं जाते 7-29. यावेळेस चांगला चेंडू आहे, गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू होतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीत आणि बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. यष्ट्यांच्या मागे डॉट चेंडूची सांगता होतोय. आशिष पुन्हा एकदा किशोरसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेस चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिले. मिड ऑफचा क्षेत्ररक्षण धावून देतो चेंडू. गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचा लगेचच लाभ दोन्ही फलंदाज घेत आहेत. 2 धावा पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय 7-31. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, मात्र चेंडूला सरळ रस्ता दिला. चेंडूवर कुठल्याही प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. पंचांकडे आशावर नजरेनं बघितलं की वाईट चेंडू होतो की काय, मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती होते. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच मात्र दखल घेत आहेत. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये.
एकनी धावसंख्या वाढली जाते 7-32. शेवटचा चेंडू असणार आहे रामवाडी संघाच्या बारीचा. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये यश येते. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज धावबाद होतोय. एकने धावफलक पुढे सरकला जातोय. 7-33 आणि बरोबर 4 षटकामध्ये साक्रोली संघासमोर 34 धावांचं आव्हान ठेवलंय रामवाडी संघाने. एकंदरीत जर विचार केला या सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी, साक्रोलीच्या गोलंदाजाने एकंदरीत 14 वाईट चेंडू टाकलेत आणि फक्त बॅटच्या 19 धावा आल्यात. 34 धावांचं आव्हान असणार आहे आणि या 34 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने साक्रोली संघ करतोय या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी तर 4 षटकामध्ये बरोबर 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी बरोबर प्रति षटकामध्ये 8.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे साक्रोली संघाला. आई गावदेवी साक्रोली संघाला 34 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. प्रति षटकामागे बरोबर 8.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. लक्ष एवढं काय मोठं नाही, मात्र त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजी मात्र टिचून मारा करावा लागणार आहे. रामवाडीच्या गोलंदाजांना, 4ही गोलंदाजांना सुरेख मारा करावा लागणार आहे, कारण 34 धावा म्हटल्या तर 8.5ची सरासरी एवढी मोठी सरासरी नाही. दोन फलंदाज तुषार आणि जगदीश. थोडासा बॅटिंग क्रममध्ये बदल करण्यात येतोय, कारण मात्र मागच्या वेळेस आकाश फलंदाजी करण्यासाठी सलामीचा फलंदाज एक चांगला फलंदाज होता, मात्र त्याला यावेळेस आराम दिला जातोय आणि त्याच्या जागी तुषार याला पसंती दिली जाते प्रथम फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीला पसंती दिली जाते राज याला. मिडन षटक हाताळणारा गोलंदाज या स्पर्धेमध्ये राजेशाही पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू, गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. लागोपाठ 7 चेंडू डॉट टाकलेत त्याने या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडू डॉट टाकले होते आणि एक निर्धाव षटक हाताळले होते ह्या गोलंदाजाने, राज याने. अगदी बरोबरच. पहिल्या मॅच मध्ये मिडन षटक हाताळण्याचा कारनामा केला होता आणि ह्या मॅच मध्ये पहिला चेंडू निर्धाव राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. अतिशय तिखट मारा, सुरेख मारा, अप्रतिम गोलंदाजी, आपल्या गतीवर आणि दिशावर ध्यान देऊन गोलंदाजी करणारा या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज, एकमेव गोलंदाज म्हणावा लागेल. अगदी बरोबरच. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 8 चेंडू हाताळले गेलेत, कुठलीही धाव फलंदाजाला बॅटचा स्पर्श करू दिले नाहीये, म्हणजे लाईन लेंथ तुमची चांगली आहे.
आणि त्याचाच वापर करत असताना आपण राज या गोलंदाजाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राज पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टांच्या मागे निघून गेला होता. झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता, मात्र झेल थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. दरम्यान एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. एकने खातं खोललं जाते. साक्रोली संघाचं स्कोरिंग सुरू होते. 34 धावांचा लक्ष्य असणार आहे त्यांच्या समोर. बिनबाद 1 असिस्टंटची सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अगदी बरोबरच. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत, फक्त 1च धाव खर्च केले गोलंदाज राज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अधिराज्य गाजवत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी डावखुरा फलंदाज जगदीश येतोय. सुनील पाटील, एकंदरीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये 34 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा साक्रोली संघ करतोय, तर या सामन्यावर पकड मजबूत घेतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू होते. काय वाटतं सुनील पाटील, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितीपर्यंत मंजिल गेली पाहिजे साक्रोली संघाची? एकंदरीत 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तर 10 पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल पहिल्या ओव्हरमध्ये आपण मानू शकतोय, परंतु त्यापर्यंत जावा लागेल. समोर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय राज. आतापर्यंत फक्त 1च धाव खर्च केले आणि आतापर्यंत 3 चेंडू डॉट राहिलेत. कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये राज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुरा फलंदाज असणारे जगदीश, डावखुऱ्या फलंदाजाला मोठी संधी असणाऱ्या राजवर कुरझोडी करण्याची. यावेळेचा चेंडूला हवेत भिरकावलाय आणि सोपा झेल सुटतो का काय असं वाटत असताना बॅकअप करत ते दुसरा क्षेत्ररक्षण, त्यांनी मात्र अचूक झेल टिपला आणि फलंदाज जगदीश बाद होतोय. बॅकअप खूप महत्वाचा आहे. सर, पॉवर प्लेचं सुनील पाटील पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 5 चेंडू झाले आहेत. 5 चेंडूवर धावसंख्या फक्त 1च खर्च केलेली आहे आणि 1 महत्वाची विकेट सुद्धा घेतलेली. काय म्हणाल या गोलंदाजाला? अगदी बरोबरच. राज हा मात्र चांगली गोलंदाजी करतोय, त्याचं कारण स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. 1च धाव खर्च केले, 1 विकेट मिळवली आहे आणि त्या पद्धतीनं पाहिलं तर जगदीश शेळकेला मात्र तंबूच्या दिशेला पाठवण्यात यश आलंय पहिल्या ओव्हरमध्ये. लोईंग स्कोनचे जेव्हा सामने असतात तेव्हा गोलंदाजांना मोठा त्यांचा गोलंदाजांचा कस लागला जातोय, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा गोलंदाज एक टिचून मारा करतोय. आपलं धैर्य त्यांनी बिलकुल थोडं जरासं सुद्धा खच्चीकरण करून दिले नाही. अगदी बरोबर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, परंतु अंतिम चेंडू कशा पद्धतीने हाताला जाईल. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. राज पुन्हा एकदा नवीन फलंदाज, अप्रतिम गोलंदाजी. प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच असणार आहे गोलंदाजाची प्रशंसा. सुनील पाटील, काय कराल या चेंडूबद्दल, काय म्हणाल? अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. खोरवा टप्प्याचा चेंडू सरळ एष्ट्यावर हाताला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालं आणि रोहित या बॅटरला जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. या गोलंदाजाचा आपण विचार करून या गोलंदाजाच्या टाळ्या वाजून स्वागत करावं लागेल. पाहुण्यांना, उशीर आलेल्या पाहुण्यांसाठी महत्वाची माहिती असेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी मिडल ओव्हर टाकली होती, विकेट नव्हती मिळाली. मात्र या सामन्यामध्ये फक्त 1च धाव दिलेली आणि 2 फलंदाजांना बाद केल्यात. खूप खूप टाळ्या वाजून त्याचं स्वागत करावं असं मला स्वतःला वाटते. प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना विनंती असेल की टाळ्या वाजून त्या गोलंदाजाचं स्वागत करूया. आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर संदेश साबळे यांच्या माध्यमातून. कमालीची बॉलिंग राहिली आहे राज या गोलंदाजाची. आतापर्यंत 12 चेंडू हाताळले गेलेत. मागील मॅचचा पण विचार केला, या मॅचचा विचार केला, त्यामध्ये 1च धाव खर्च केले आणि त्यामध्ये 2 विकेट त्याच्या नावावर आलेत. कमालीची गोलंदाजी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये करत असताना आपण राज या गोलंदाजाला पाहतोय. आता मात्र साक्रोली संघ थोडासा अडचणीत येताना आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1च आहे. 34 धावांचा पाठलाग करताना आता मात्र धावगती त्यांच्यासमोर थोडीशी वाढलेली दिसते. मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्यांना थोडेसे चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, अन्यथा सामना त्यांच्या हातून निष्ठून जाईल. मात्र तसं प्रयत्न करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमर. अगदी बरोबर. हे दोन्ही बॅटर तुषार आणि अमरला मात्र ही दुरा खांद्यावर घ्यावी लागेल.
एक पार्टनरशिप निर्माण करावी लागेल. धावांचा पाठलाग केला जातो ना, तेव्हा पार्टनरशिप भागीदारी खूप महत्त्वाची असते, ती पूर्ण करावी लागेल या मॅचमध्ये. तेव्हाच मात्र 34 धावांचं हे टोटल चेस होत असताना आपण पाहू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय करण कासार दुसऱ्या षटकाकरिता. करण कासार चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकासाठी हा गोलंदाज संघाचा संघनायक आहे आणि संघनायकावर मोठी जबाबदारी असते संघाची. अगदी बरोबर. जबाबदारी आता मात्र स्वतः खांद्यावर उचलली गेली. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल अप्रतिम राहिलाय. ज्या पद्धतीने पाहिला तर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. या इनिंगचा आपण विचार केला तर बॅटच्या साहाय्याने एकच धाव आले. आतापर्यंत 7 चेंडू हाताळले गेलेत आणि त्यामध्ये 2 विकेट गोलंदाजांना मिळालेत. त्यामध्ये राजची पहिलं षटक अप्रतिम राहिलं. प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज मंडप ब्रेकरोजचे प्रोप्रायटर संदेश साबळे यांच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला, एलिव्हेशन देता आलं नव्हतं. विनायक मोरेचा चांगला झेल. तुषारला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा दुसरा धक्का. लागणारा हा तिसरा धक्का. स्कोरबोर्डवर परिस्थिती पाहिली तर लकडे सर 1 वर 3 बाद. परिस्थिती खूप गंभीर आहे. अतिशय नाजूक स्थितीमध्ये साक्रोली संघ येऊन पोहोचलाय. 34 धावांचा पाठलाग करताना अडचणी त्यांच्या वाढताना आपण पाहतोय. एक लुईस स्कोरचा सामना म्हटल्यानंतर निश्चितच करून लुईस स्कोरचा सामने अतिशय रंगतदार होताना आपण नेहमीच पाहतोय. अगदी बरोबर. लो स्कोरिंग सामने अटीतटीचे राहिलेत आणि तसाच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 1 वर 3 अशी परिस्थिती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे देवांश 11 रामोडी टीमची. करण कासार गोलंदाजी ट्रॅकवर. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित भोईर स्ट्राईक एंडला. यावेळी स्टॅप केला गेलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण विनायक मोरेचं राहिलं. एकच धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना दोन्ही अंकावर जाऊन पोहोचले गेले. 2 वर 3 अशी परिस्थिती. 34 धावांचा पाठलाग करत असताना टीम आई गावदेवी साक्रोली. एकंदरीत जर विचार केला तर साक्रोली संघाच्या हातनं अजूनपर्यंत सामना निसटलेला नाही. प्रयत्न जर केले, शर्तीचे प्रयत्न जर केले तर सामना मॅचवर पकड घेऊ शकतात. कारण रन रेट काय एवढा वाढलेला नाही. आपण नेहमीच बघतो स्पर्धेमध्ये 15-16 धावांचा टार्गेट जेव्हा असतो ना, तो सहज लिलिया फलंदाज पार करतात. अगदी बरोबरच. आयुष्यात स्वतःला कधी उजवत होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे इतिहास घडवावा लागेल या टीमला. निश्चितच करून मात्र सामना मोठा रंगतदार होतो. कडक मुकाबला होतो दोघांमध्ये. 2 संघ दोघांसमोर अतिशय शर्तीने प्रयत्न करतायत, खूप मेहनत घेत आहेत आणि ज्याची मेहनत जास्त घेतली जाईल ना तो संघ तो निश्चितच करून या सामन्यावर विजयी होईल. अगदी बरोबरच. चांगले प्रयत्न करावे लागतील या धावांसाठी. चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये देवांश 11 रामवाडे करत आहे, परंतु त्यांच्या विरोधात चांगले स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. निश्चितच करून करण यांनी टाकलेला हा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. शॉर्ट मिड विकेटवर चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते आणि मात्र फलंदाज धावबाद करण्याची संधी चालून येते. फलंदाज धावबाद होतोय, हाराकिरी होते आणि चौथा फलंदाज बाद होतोय साक्रोली संघाचा. एकंदरीत ही धाव कंप्लीट झाली असती जर बॅट ट्रॅक केली असती. जेव्हा तुम्हाला क्रिकेट खेळताना कोचिंग केली जाते तेव्हा सांगितलं जातं जेव्हा तुम्ही धाव पूर्ण करता तेव्हा बॅट स्ट्रेच करत जा, परंतु रोहित इथे कुठेतरी कमी पडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट गमावावी लागली. 34 धावांचा पाठलाग करताना 4-4 अशी स्थिती आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतोय साक्रोली संघाचा. अतिशय नाजूक स्थितीमध्ये दैनीन अशी त्यांची अवस्था आपण पाहतोय या छत्रपती क्रीडांगणामध्ये. मनसे चषकमध्ये अतिशय दारुण अशी त्यांची अवस्था.
शेवटच्या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आहे. अगदी बरोबर 4 वर 4 अशी परिस्थिती. विजयाकरिता 34 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना धावसंख्या 3 आहे, माफी असावी. 3 वर 4 अशी परिस्थिती. गोलंदाज करण कासार, न्यू बॅटर आपण पाहतो आशिष पाटील स्ट्राईक एंडला. आशिष पाटीलकडे चांगली क्षमता आहे, क्षमतेला इथे मात्र दाद द्यावी लागेल. यावेळेस पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चांगल्या पद्धतीचा राहिलाय आणि त्याचं कारण बनलंय डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या 2 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 धाव देऊन 2 विकेट्स मिळवल्या राजनं आणि दुसऱ्या षटकामध्ये करण कासार चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजानं. स्वतः कर्णधार आपली धुरा, आपल्या टीमची धुरा आपल्या खांद्यावर घेत असताना करण कासार आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर कॅमेरा एंडकडून सज्ज होताना परिस्थिती आहे त्या पद्धतीने मात्र खेळ करावा लागेल. जो परिस्थितीमधून मार्ग काढतो तोच खरा यशाच्या दिशेने वाटचाल करतोय. वाटचाल करावी लागेल या दोन्ही बॅटरला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचंच कारण बनलं निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे, 4 बाद 3. अतिशय दयनीय अशी अवस्था, नाजूक अवस्था. शेवटच्या 2 षटकामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी बरोबर 31 धावांची गरज असणार आहे. समीकरण वाढली गेले. आता बरोबर 15.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. सुरुवातीच्या षटकापासून जी धावगती होती ती मात्र आता खूप वाढलेली दिसते संघासमोर. अगदी बरोबरच 12 चेंडू 31 धावा. मोठी धावसंख्या आहे, मोठं लक्ष आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही लक्ष मोठं नसतं. तुम्हाला मेहनतीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर इथं मात्र करावं लागेल. 12 चेंडू 31चं समीकरण. सुनील पाटील, सामन्याचा निकाल कोणाच्याही बाजून लागू दे, मात्र गोलंदाजांची, या 2 गोलंदाजांची भरपूर प्रशंसा करावी लागणार आहे आपल्याला. कारण अतिशय तिखट मारा, जखडून ठेवले, धावांपासून वंचित ठेवले त्याने साक्रोली संघाला. कुठल्याही प्रकारे आघात दिले नाहीत मोठे फटके मारण्याची संधी. बरोबरच चांगली गोलंदाजी राहिली, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. मात्र पलटवार करावा लागेल या दोन्ही बॅटरला. 12 मध्ये 31 बनवावे लागतील टॉप 3 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर. पलटवार जर झाला तर निश्चितच करून संधी चालून येणार आहे. कारण 15ची सरासरी जर या तिसऱ्या षटकामध्ये जर गाठली 16ची 17ची, तर शेवटच्या षटकामध्ये 15-16 धावा करण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे. परंतु गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतो विनायक मोरे अनुभवी गोलंदाज आहे, क्षमता आहे त्याच्याकडे. स्ट्रायकर गोलंदाज मानला जातोय त्या टीमचा. त्याला आणलं गेले तिसऱ्या महत्वपूर्ण षटकासाठी. तिसरं षटक म्हटलं तर महत्वपूर्ण. निश्चितच करून पहिल्या 2 गोलंदाजाने या गोलंदाजाला मोठी संधी दिली आहे, मोठी चान्स असणार या गोलंदाजाला. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जाल्यात अडकवले गेलंय. रोहित भोईरला लागणार हा 5वा झटका, विकेटचा पतन. डीजे सुद्धा आज फुल फॉर्म मध्ये. 5 बाद 3 अशी दयनीय अवस्था. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जातोय. स्वप्नात सुद्धा साक्रोलीच्या प्रेक्षकांनी बघितलं नसेल की आमच्या संघाची अशी दयनीय अवस्था, एवढी खराब अवस्था होईल अशी कोणालाच वाटली नसेल. मात्र अतिशय खराब प्रदर्शन साक्रोली संघाकडनं होतंय शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसासाठी. बरोबर आहे सर, परंतु या परिस्थितीला इथून मात्र पुढे नेण्याचं काम करावं लागेल या दोन्ही बॅटरला. चांगली गोलंदाजी विनायक मोरेच्या माध्यमातून. मी अगोदरच म्हणतो होतो हा स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर रोहितला अडकवलं गेलं. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, 2 क्षेत्ररक्षणामध्ये अंतर होतं ते गाठलं गेलं. मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर 5 धावा.
5 धावा पलकावर आहेत. 5 वर 5 अशी परिस्थिती. 34 धावांचा चेस करत असताना आता मात्र 10 चेंडू 29. गोलंदाज तयार विनायक मोरे. यावेळेस आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. या मॅच मध्ये बी लकडे सर पाहिलं तर आकाश पाटीलची कमतरता जाणवते. निश्चितच कारण सलामीच्या भूमिकेमध्ये सातत्याने चांगला खेळ राहिलाय त्या बॅटरचा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन लेंथ हाताळत असताना आपण विनायक मोरेला पाहतोय. अनुभवी गोलंदाज आहे. आपला अनुभव या मॅच मध्ये दाखवत असताना प्रत्येकच्या विरोधात चांगली लाईन लेंथ. यावेळेस ऑन साइडला कन्व्हेन्स नव्हतं बॅटर. स्ट्रोक खेळत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न नॉन सेकंड पैकी झाली आहे. इथे मात्र पंचांनी इशारा केला आहे. तिसऱ्या पंचांसाठी ही मागणी होत असताना तर पडताळला जाते रनआउट आहे की नाही. गिरीश वालन सर आपण टीव्ही स्क्रीन समोर या. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हे पडताळलं जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आहे की नाही हे आपल्यापर्यंत पोहोचवतील विनोद नाईक सर. एक अनुभवी पंच आहेत मॅन फ्रॉम कारिवली विनोद नाईक. आपल्या जाग्यावर जातील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. खूप चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचव गेले आहेत ह्या तिन्ही पंचांच्या माध्यमातून. विक्रम नाईक सर असतील, विनोद नाईक सर असतील, त्यानंतर गिरीश वालन सर. सर 2 धावा पळून काढल्या ना. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. गोलंदाज विनायक मोरे. गोलंदाजी ट्रॅकवर समोर असेल बॅटर प्रतीक. समीकरण पाहिलं तर 9-27. समीकरण मोठं आहे. प्रयत्न करावे लागतील. धाडस करावा लागेल बॅटरला. मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते विनायक मोरे. ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलपासून जी लाईन पकडली गेली त्या पद्धतीची लाईन मात्र विनायक मोरे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला सराव या अंगामध्ये राहिला आहे विनायक मोरेचा. तो आपल्याला समोर दिसतोय. अनुभव आहे आणि अनुभवाचा खजिना असलेला हा खेळाडू विनायक मोरे. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. धमाका ब्लास्ट. 6 षटकार. जोखली होती. सरळ चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर फेकून दिलं होतं 6 धावे करिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रतीकचा हा दर्जेदार स्ट्रोक. 6 धावांची संघाची धावसंख्या वाढली जाते. 5 बाद 13. 5 बाद 13. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज असणार आहे. षटक संपलेला आहे. जर आपण विचार केला तर पहिल्याच बॉलवर विकेट आली. दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा डॉट, चौथा चेंडू 2 धावा, 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवर षटकार. शेवटचं षटक चालू असणार आहे. शेवटच्या 6 चेंडूवर 21 धावांची गरज असणार आहे साक्रोली संघाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना दोन संघामध्ये होतो. अंतिम सामन्यामध्ये अंतिम षटक असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते. हितेश राटाम ओव्हर द विकेट. हितेश याने टाकला चेंडू, गुडले स्पॉटवर टाकला चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पहिला चेंडू डॉट होतोय. उर्वी शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळावा लागणार आहे. प्रत्येक चेंडू मागे चौकार षटकार मारावे लागणार आहेत. हितेश अगदी बरोबरच. एक एक डॉट चेंडू आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतोय. इथून मात्र स्ट्रोक चांगले खेळावे लागतील. 5-21 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि या चेंडूला हवेत फिरकावलंय. उंच उडायला झेल टिपण्याची मोठी संधी आहे. आणि आता मात्र साक्रोली संघ पराभवाच्या छायेमध्ये सापडलेला दिसतोय. धावांची गरज आहे. सुनील पाटील काय म्हणाल? 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. नवीन बॅटर आपण पाहतोय धनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धनेश मध्ये सुद्धा क्षमता आहे. क्षमतेला मात्र इथे उत्तर द्यावं लागेल. 4 चेंडू 21, परंतु गोलंदाजी चांगली झाली आतापर्यंत. कुठली धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. यावेळेस चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त 1. तर मात्र 3 चेंडू 20 धावा. समीकरण पाहिलं तर अव्याक्या बाहेरचं. 3 मध्ये 3 षटकार खेचले तरी पण 18 होऊ शकतायत. परंतु एखादा स्वेर चेंडू सामन्याची रंगत वाढवू शकतोय. स्वैर चेंडू आणि नीतीच्या मनात जर रामवाडीचा विजय नसेल तर नीती काय पण करू शकते, बिघडवू शकते खेळ. टाकला हा चेंडू चांगला चेंडू आहे. गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू डॉट होत आहे. आता मात्र साक्रोली संघाला घरचा रस्ता दाखवताना रामवाडी संघ सज्ज होतोय. रामवाडी संघाचा विजय निश्चित होणार आहे. दरवाजाला टाळ्याला मात्र चावी लावायची बाकी आहे. दरवाजा खोलण्याचा बाकी आहे. हितेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू हवेत उडलाय. झेल सोपा होतोय. फलंदाज बाद होतोय. 8वा. हितेश पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असणार आहे. सामना मात्र एकतर्फी होतोय. मात्र सामन्यामध्ये रंगत भरपूर पाहावयास मिळाली. हितेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू आहे. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू. अशा प्रकारे रामवाडी संघाचा विजय होतोय. जय जयकार होतोय. आजच्या दुसऱ्या दिवसाचा मानकरी रामवाडी संघ ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. शिलेवन रामवाडी टीम हार्ड लक टू आई गावदेवी साक्रोली. आपण सुद्धा चांगला खेळ केलात या स्पर्धेमध्ये.